आजचा ब्लॉग असणार आहे पूर्ण मराठीमध्ये, कारण की आज नाही आहोत आम्ही ऑन ड्युटी, आज आहोत ऑफ ड्युटी. या जंगलामध्ये आज करणार आहोत काहीतरी ॲडव्हेंचर. शेवटी आम्ही गाड्या पार्क केल्या आणि इथून पुढे थोड्या अंतरावरती आम्हाला जावं लागणार आहे चालत चालत. प्रत्येकाने आपापल्या हातामध्ये वस्तू घेतल्या आणि निघालो आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे. तर थोड्याच वेळात आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचल्या आम्ही लागलो आमच्या कामाला. प्रकाशभाई लागले प्रकाशभाईच्या कामाला, मी लागलो माझ्या कामाला आणि रणजितभाई लागले रणजितभाईच्या कामाला. आम्ही प्रत्येकाने आपापले कामं हे वाटून घेतले होते. तर पहिलं आम्ही या ठिकाणी जे आहे बसण्यासाठी जागा बनवली. या ठिकाणी आथरलं एक बॅनर, त्याच्यावरती आथरली चटई. चटई आथरल्यातल्या प्रकाशभाईला काय जमेना बाबा. प्रकाशभाई लगेच बसले त्या चटईवर आणि ते लागले आपल्या कामाला आणि आम्हीही लागलो लगेच आमच्या कामाला. चूल बनवण्याचं काम. रणजितभाईने सर्व काही दगडं उचलून आणले, मी ते दगडं बरोबर लावले आणि या ठिकाणी आम्ही बनवल्या 2 चूल. आणि प्रकाशभाईने लगेच त्यांचं सामान काढण्यास सुरुवात केली, कारण की प्रकाशभाईला काय राहावे ना. बघा या ठिकाणी 2 चुलं बनवल्यात. आता या ठिकाणी प्रकाशभाई करतात प्रकाशभाईचं काम. आता आपण काय काय आणलं ते बघू. तर हे बघा, ही आहे हळद. या अशा प्रकारे असते. काही वेगळंच वाटतं राव, पण हळदच आहे. लगेच प्रकाशभाईने घेतली ती सोलायला. हे मटर, हे दही, हे पीठ, हे आलू, ही मिरची, ही मिरची पावडर, धनिया आणि हे टमाटर. त्यानंतर हे आहे अर्धा लिटर तूप आणि हे फ्लावर. अशा प्रकारे हे सगळं सामान आहे. आणि या ठिकाणी आज आम्ही बनवणार आहोत ही हळद. हे बघा, ही अशी असते हळद. साफ केल्यानंतर ही अशी दिसते. आणि याच हळदीला या घिसणीवरती हिला खिसणार आहोत. त्यानंतर नीरजने आणली लाकडं, तो लाकडं तोडतो आहे. आणि हे बघा, हे महाशय त्यांच्या वेगळ्याच दुनियेत आहेत. चला तर मग आता याच्यामध्ये घालू आपण लाकडं आणि आपण आपलं काम सुरू करू. ही दुसरी चूल आहे, जिच्यात आताच आम्ही लाकडं घातले नाही, तिला आत्ताच नाही पेटवायचं, नंतर पेटवायचं आहे. एवढं काम करून तर आमचा हिरो एकदमच थकला. उरलं सुरलं रणजितभाई त्याला मदत करतायत. आता शेवटी आम्ही या चुलीला लावणार आहोत आग, जेणेकरून आम्हाला पुढचं काम करता यावं. प्रकाशभाईने सगळी हळद सोलली. त्यानंतर तिला चांगल्या प्रकारे आम्ही धुवून घेतलं आणि लगेच प्रकाशभाई लागले स्वतःच्या कामाला ती हळद खिसायला. हिला खिसणीने खिसून नंतर बघा ही कशा प्रकारे दिसते. काही अशा प्रकारे ही हळद दिसते खिसल्यानंतर. खूप छान. आता हीच हळद आपण भाजीच्या स्वरूपात बनवणार आहोत. लगेच सर्व काही काम झाल्यावर आम्ही टोप ठेवला. टोप थोडा गरम होऊ दिला. टोपाला पहिलाच मातीचा लेप आम्ही लावला होता. आणि हे बघा अशा प्रकारे आता हे जे तूप आहे ते अर्ध तूप आता टाकणार. त्यानंतर याच्यामध्ये जे आहे पुढची प्रोसेस, चला बघूया. ही बघा, ही आहे हळद. फायनली ही अशी झाली आहे. आता ही हळद या टोपामध्ये टाकून चांगल्या प्रकारे आपण भाजून घेऊ, जेणेकरून ही हळद जी आहे तुरट लागणार नाही. जर काही हळद चांगल्या प्रकारे भाजली नाही तरी तुरट लागते. तर हिला आता तुपामध्ये चांगलं मस्त फ्राय करून घेऊ. त्यानंतर याच्यामध्ये टाकू फ्लावर. फ्लावर टाकून तिला हे चांगलं भाजून घेऊ. हे बघा, ही मिरची आणि वटाणे हे दोन्ही एकत्र फ्लावरमध्ये टाकून घेऊ आणि ह्यांनाही चांगल्या प्रकारे आपण फ्राय करून घेऊ. चांगलं शिजवून घेऊ यांना. हळदी चांगल्या प्रकारे शिजवायची असते, चांगली फ्राय करायची, नाही तर ती तुरट लागते. त्यामुळे ती आपण पहिली टाकून घ्यायची. सोबतच आम्ही आगही लावली दुसऱ्या चुलीला पण. नंतर टाकला कांदा आणि हे असा हलवायचं घर 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 घर. आणि नंतर टाकला धनिया पावडर. खूप वेळ लागतो ही भाजी बनवण्यासाठी, कारण की भाजी खायला खूप चविष्ट आणि थंडीच्या दिवसातच फक्त ही हळदीची भाजी येते आणि हिच्यामुळे आपले हाडकं खूप स्ट्रॉंग होतात आणि शरीरासाठी खूप पोषक आहे आणि चवीलाही खूप छान लागते. आणि त्यानंतर आपण टाकली हिच्यामध्ये खिसलेली अद्रक. तिलाही चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊन नंतर टाकलं आहे तिखा लाल. काश्मीरी मिरच. तिलाही चांगल्या प्रकारे सोबतच फ्राय करू.
नंतर वेळ आली ती म्हणजे ओला लसूण, तिच्या पाती सगट आम्ही आतमध्ये टाकला. कधी कधी आम्ही या ओल्या लसणाचा तडकासुद्धा देतो, पण या ठिकाणी आम्ही डायरेक्ट टाकलाय, काही हरकत नाही, चव छान लागणार आहे. साहेब बघा लागले कामाला. त्यानंतर आले आमचे मास्टर शेफ बाळूभाऊ. थोड्याच वेळाने मागून आले आमचे बळीभाऊ आणि शैलेश भालेराव. जंगलातून वाट काढत काढत शेवटी पोचलेच हे पण. नंतर मग आम्ही याच्यामध्ये टमाटे टाकणार. आधीच मीठ टाकून घेतलंय आणि अशा प्रकारे टमाटे टाकून यालाही चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार. मित्रांनो, हळदीची भाजी बनवताना एक गोष्ट फक्त ध्यानात ठेवा की हळदीची भाजी ही जी आहे चांगली भाजून घ्यायची. आणि हे चुलीत आम्ही टाकलेत आलू टाइमपास खाण्यासाठी. नंतर टाकलं हे दही, अर्धा किलो दही टाकलंय आणि नंतर चांगल्या प्रकारे हिला वर खाली करायचं. भाजी तर एक नंबर बनणार आहे. शेवटी तुम्ही चव तर बघा. तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा एकदा ही भाजी, हळदीची भाजी. ही भाजी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे. राजस्थानमध्ये हिचं खूप क्रेज आहे बनवण्याचं आणि खाण्याचं, त्या ठिकाणी खूप जास्त बनवली जाते. आणि शेवटी आम्ही टाकला हा गरम मसाला, काही प्रमाणात वरून टाकलं हे धनिया आणि त्याला चांगल्या प्रकारे हलवून घेतलं. आता शेवटी हिला थोडा वेळ आम्ही आगीवर ठेवणार आणि बघूया फायनली कसं हे झालं आहे. बघा एक नंबर झाली आहे, वरती काय क्लास तरी आली आहे. आणि अशा प्रकारे ही आमची भाजी आता रेडी झाली. आणि शैलेश आता इथे ट्राय करतोय ज्वारीच्या भाकरी बनवायचा. बघा किती क्लास दिसते, एक नंबर ही भाजी झाली आहे. आता तोंडाला पाणी सुटलं, आता खाऊन ट्राय करूया. आणि शैलेशने इथे ट्राय केली भाकरी बनवायची, भाकरीसोबत खायची आहे. पण हे आमचं जे प्लॅनिंग आहे ते काय बरोबर झालं नाही, भाकरी काय या ठिकाणी बनल्या नाही. मग फायनली आम्ही हे बंद करायचं ठरवलं आणि भाकरीसोबत नाही खायचे हे ठरवलं. तर अशा प्रकारे आम्ही ही हळदीची भाजी बनवली आणि खूप टेस्टी बनली होती. सर्वांचा रिव्ह्यू आम्ही घेतला, एक नंबर भाजी बनली होती. शेवटी आम्ही खाऊन या ठिकाणाहून निघण्याचा निर्णय घेतला.